नमस्कार, आयर्विन टाइमच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे। जत तालुक्यातील जडरोबला जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही लढत आता काट्याची आणि प्रतिष्ठेची ठरताना दिसत आहे। जडरोबला जिल्हा परिषद गटात भाजपच्या सौ भाग्यश्री संजयकुमार तेली आणि महाविकास आघाडीच्या सौ सावित्री तमनगोंडा रवी पाटील यांच्यात थेट सामना रंगला आहे। ही निवडणूक भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर माजी जिल्हा परिषद सभापती तमनगोंडा रवी पाटील यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची ठरत आहे। म्हणून संपूर्ण जत तालुक्यातील लक्ष या एकाच गटाकडे लागले आहे। हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी होती। मात्र अंतिम टप्प्यात भाजपकडून सौ भाग्यश्री तेली यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। त्या आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक संजयकुमार तेली यांच्या पत्नी आहेत। या गटात भाजपने पूर्ण ताकद लावली असून धनगर समाजासह इतर घटकांमध्ये पक्षाचे पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सौ सावित्री रवी पाटील मैदानात आहेत। त्यांचे पती तमनगोंडा रवी पाटील हेही माजी जिल्हा परिषद सभापती राहिले असून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठी केलेली कामे आजही मतदारांच्या लक्षात आहेत। गावोगावी असलेला थेट जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांसाठी असलेल्या जिव्हाळ्याचे नाते हीच या महाविकास आघाडीची मोठी ताकद मानली जात आहे। या गटात जाडरोबला, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, लमानतांडा, अंकलगी, कुलालवाडी, राजोबाचीवाडी, लकडेवाडी, हसपेट, गुड्डापूर या गावांचा समावेश आहे। येथील विविध समाज घटकांचे मतदान निकालासाठी निर्णायक ठरणार आहे। राजकीय जाणकारांच्या मते या निवडणुकीत धनगर आणि लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। भाजपकडून धनगर समाजावर विशेष भिस्त ठेवण्यात आली असून आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव वापरून धनगरबहुल गावामध्ये प्रचाराची तीव्रता वाढवण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीतही लिंगायत आणि धनगर समाजाची मते विभागली जाऊ नयेत यासाठी गावोगावी बैठका, जनसंपर्क आणि संघटन मजबूत करण्यासाठी भर देत आहे। एकूणच जडरोबला जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक फक्त उमेदवाराची नसून समाज घटकांच्या संघटनाची खरी कसोटी ठरणार आहे। धनगर आणि लिंगायत समाजाचा कौल या हाय व्होल्टेज लढतीचा एक निकाल ठरणार आहे असल्याचे स्पष्ट चित्र आहे। अशाच राजकीय घडामोडींसाठी आयर्विन टाइम्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आणि लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।